एल.एस. इंग्लिश स्कूल तीर्थपुरी येथे आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी सोहळा उत्साहात। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त तीर्थपुरी येथील एल.एस. इंग्लिश स्कूलमध्ये बालदिंडी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, संत साहित्य आणि भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात भगवान विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत ज्ञानोबा तुकाराम आणि माझा विठ्ठल माझा पांडुरंग अशा जयघोषात शाळेच्या परिसरातून बालदिंडी काढली। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई आणि संत निवृत्तीनाथ यांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले। तसेच अनेक विद्यार्थ्यांनी वारकऱ्याच्या पारंपरिक पोशाखात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीवरील अभंग, भजने आणि भक्तिगीते सादर केली। पांडुरंगांच्या नामगजरात फुगड्या, लेझीम आणि पारंपरिक सादरीकरणांनी वातावरण भक्तिरसाने भारावून गेले। संपूर्ण शाळा परिसरात भक्ती, संस्कार आणि आनंदाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला। शाळेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट कैलास जारे, मुख्याध्यापिका ज्योती जारे, शिक्षकवृंद तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। यावेळी आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी परंपरेची प्रेरणा आणि पर्यावरण संवर्धनाची गरज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले। या बालदिंडी सोहळ्यामुळे तीर्थपुरी आणि परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या या संस्कारक्षम उपक्रमाचे नागरिकांनी मनापासून कौतुक केले। माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।